Hello student, today we are talking about ornithophily pollination. What is ornithophily pollination? The pollination occurs by birds. Pollination occurs by birds. Such birds are hummingbird, sunbird, crow, sparrow. This type of the bird which help in the transfer of pollen grain from anther to the stigma from one flower to the another flower or within one flowers. This type of the pollination is called as ornithophily pollination. Generally pollination occurs by birds. It's called as ornithophily pollination. So what is the main adaptive features of the ornithophily pollination? The first adaptive features is corolla is tubular or funnel shape. You know funnel like structure or tubular like structure, tube like structure. So the example Datura. This type of the flower shows tubular corolla and funnel shaped corolla. Okay. Next feature is floral whorl is thick. जे फ्लोरल वर्स असतात कॅलिक्स करोला अँड्रोशियम हे कसे असतात थिक असतात बिकॉज द नेक्टर प्रोड्यूस बाय दिस फ्लावर अँड कलेक्टेड बाय बर्ड्स. ते बर्ड्स जर पॉलिनेशन परफॉर्म करतायत किंवा नेक्टर कलेक्ट करतायत तर ते बर्डचं जे वेट आहे ते कॅरी करण्यासाठी त्या फ्लावर्समध्ये काय असणं गरजेचं आहे ती कॅपेबिलिटी गरजेची. मग त्यासाठी फ्लावर्स कसे असतात फ्लोरल वर्स थिक असतात. ओके. नेक्स्ट the flowers are usually bright color and large. Generally birds ला जर अट्रॅक्ट करायचं आहे फ्लावर्सला तर फ्लावर्समध्ये काय असणं गरजेचं आहे ब्राईट कलर. जनरली रेड, ऑरेंज, डार्क येलो कलर. दिस टाइप ऑफ द फ्लावर्स which responsible for to trap or to attract the birds. Next is profuse nectar. मीन्स दिस टाईप ऑफ द फ्लावर्स जे ऑर्निथोफिली पॉलिनेशन परफॉर्म करणारे जे फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये प्रोफ्यूज नेक्टर प्रोड्यूस होत आहे. प्रोफ्यूज नेक्टर म्हणजे काय लार्ज अमाऊंट ऑफ नेक्टर प्रोड्यूस होणार आहे. का तर बघा बर्ड्समध्ये बीक असते आणि बीक थ्रू ते काय करतात नेक्टरचा सिप घेतात. मग हे सिप घेण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ नेक्टर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. तर लार्ज अमाऊंट ऑफ जे नेक्टर आहे ते फ्लावर प्रोड्यूस करत असतात. ओके. नेक्स्ट द पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. मागच्या टॉपिकमध्ये पण आपण तेच बघितलं एंटॅमोफिलस पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन्स कसे असतात स्टिकी अँड स्पायनी. ओके. फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्नन्स. हा एक मेन फीचर लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारला जातो बिकॉज द फ्लावर्स बर्ड्स हॅविंग द पुअर सेन्स ऑफ स्मेल. मीन्स एक ब्रेनमध्ये एक पार्ट असतो ऑल फॅक्टरी लोब नावाचा. दिस ऑल फॅक्टरी लोब इज पुअरली डेव्हलप इन द बर्ड्स अँड दिस ऑल फॅक्टरी लोब इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्स ऑफ स्मेल. तर बर्ड्समध्ये हा पुअरली डेव्हलप असतो ऑल फॅक्टरी लोब म्हणून बर्ड्समध्ये जो सेन्स ऑफ स्मेल असतो हा खूप पुअरली डेव्हलप असतो. ओके. म्हणून जनरली हे जे फ्लावर्स असतात जे बर्ड्स थ्रू पॉलिनेशन परफॉर्म करत असतात तर त्या फ्लावर्समध्ये जनरली स्मेल नसतो. अंडरस्टँड. अब्सेंट ऑफ फ्रॅग्नन्स. देन द एक्झाम्पल इज बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉन अँड ब्युटिया. ओके. बॉम्बॅक्स माहिती बॉम्बॅक्स मोरी नावाचे हे जे प्लांट आहे हे जनरली सिल्कवॉर्म प्रोडक्शनसाठी यूज होत असतं. कॅलिस्टेमॉन लॅन्सेओलेटस इज अ कॉमनली नोन ॲज द बॉटल ब्रश. हे आपण जनरली प्लांट पाहिलेलं आहे. कुठलं कॅलिस्टेमॉन लॅन्सेओलेटस हे प्लांट कुठलं आहे बॉटल ब्रश प्लांट आहे. अँड ब्युटिया मोनोस्पर्मा. ब्युटिया इज नथिंग बट द मराठीत त्याला आपण पळस म्हणतो. हे ते प्लांट आहे बॉम्बॅक्स. दिस टाईप ऑफ द प्लांट प्रोड्यूस अ फ्लावर्स ब्राईट कलर आहे बघा जितकेही फ्लावर्स दिसतात आपल्याला त्यांच्यामध्ये ब्राईट रेड, ऑरेंज, येलो कलर फॉर्म होताना दिसतो. ओके. ह्यामध्ये फ्लोरल जे वर्स असतात कॅलिक्स करोला हे असतात थिक. करोला ट्युब्युलर असतो. ओके. तर हे बर्ड्स हा इथं बर्ड्स दिसतो बघा पॉलिनेशन परफॉर्म करतोय. त्याच्यानंतर हे आहे कुठलं एक्झाम्पल बॉम्बॅक्स. सेकंड कुठलं आहे कॅलिस्टेमॉन प्लांट आहे हे जनरली बॉटल ब्रश म्हणतो आपण त्याला. अँड दिस वन इज ब्युटिया. ब्युटिया मोनोस्पर्मा मराठीत त्याला आपण पळस म्हणतो. ओके. कळले. हे तिघही प्लांट लक्षात ठेवा. ऑर्निथोफिली पॉलिनेशन देअर एक्झाम्पल इज बॉम्बॅक्स,
callistemon and butea. Next one, chiropterophily pollination. Chiropterophily pollination means the pollination occur by bats. Bats help in pollination. Okay, so what is the main adaptive feature in the chiropterophily pollination? The first main features is flower produce white color and rutan smell. म्हणजे फ्लावरचा जनरली कुठला कलर असतो? व्हाईट कलर असतो. अँड रुटन स्मेल म्हणजे जसं कुजलेले फळं, डिकम्पोज जे फ्रूट्स असतात, कुजलेले फळं असतात, त्यांचा जसा स्मेल असतो तसं हे फ्लावर स्मेल प्रोड्यूस करते. मोस्ट इम्पॉर्टंट याचं लक्षात ठेवा, ॲडॅप्टिव्ह फीचर्स यात दिलं नाही मी, पण ते लक्षात ठेवा. द फ्लावर्स ओपन ड्युरिंग नाईट टाईम. लक्षात ठेवा, chiropterophily pollination, their most important feature is flowers open during night time because bats searching the food during night time. Bats हे nocturnal animals आहे. Nocturnal animals means those type of the animals searching food during night time and rest during day time. means bat आहे, bats हे नाईटला फूड सर्च करतात. म्हणून हे जे फ्लावर्स असतात, जे फ्लावर chiropterophily pollination परफॉर्म करतात, तर त्या फ्लावरचा जो काही ते फ्लावर जे ओपन होत असतात ते नाईट टाईमला ओपन होतात, हे लक्षात ठेवा. दे सिक्रीट कॉपियस नेक्टर. कॉपियस नेक्टर इज नथिंग बट द लार्ज अमाउंट ऑफ नेक्टर प्रोड्यूस्ड बाय दिस फ्लावर्स. फ्लावर्स produce large number of edible pollen grains. The pollen grain produced by these flowers is generally edible. Edible म्हणजे खाण्यासाठी युजफुल असतात ते. Okay, flower produce large number of edible pollen grains. Now the chiropterophily pollination, their example. First, Anthocephalus. Anthocephalus commonly known as in Marathi कदंब ट्री. हे कदंब ट्रीचं प्लांट दिसतंय, फ्लावर्स दिसतंय. जनरली याचा कुठला कलर आहे दिसतोय आपल्याला बघा, व्हाईट अँड येलोविश कलर आहे. जनरली हा त्याचा कंप्लीट काय एक इन्फ्लोरसन्स आहे. मी तुम्हाला इन्फ्लोरसन्स सांगितलं आहे काल. देन द नेक्स्ट वन इज ॲडॅन्सोनिया. ॲडॅन्सोनिया इज बॅओ प्लांट्स. ओके, जनरली कुठलं फ्लावरचा कलर कुठला आहे त्याचा, व्हाईट आहे. अँड दिस वन किगेलिया प्लांट, सॉसेज ट्री म्हणतो आपण याला. तर हे जनरली जे फ्लावर्स आहे हे कुठलं पॉलिनेशन परफॉर्म करतायत, chiropterophily पॉलिनेशन. ओके, नेक्स्ट. आतापर्यंत आपण काय पाहिलं लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण स्टडी केलं आहे एजन्सीज ऑफ द पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या एजन्सीज दोन टाईपच्या असतात. दे आर ऑफ द टू टाईप ऑफ द पॉलिनेटिंग एजंट. वन इज अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंटमध्ये आपण पाहिलं ॲनिमोफिली पॉलिनेशन, देन हायड्रोफिली पॉलिनेशन. इथं पाहिलं आपण हे कुठल्या टाईपचे एजंट, अबायोटिक एजंट. नेक्स्ट वन बायोटिक एजंट. आता बायोटिक जे एजंट आहेत ते कुठले आहे, एंटमोफिली पॉलिनेशन, द पॉलिनेशन ऑकर्स बाय इन्सेक्ट. सेकंड ऑर्निथोफिली पॉलिनेशन, द पॉलिनेशन ऑकर्स बाय बर्ड्स. नेक्स्ट chiropterophily pollination, the pollination occurs by bats. ओके, हे पॉलिनेशन पाहिलं आहे आपण आतापर्यंत. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस. आता हे आउटब्रीडिंग काय असतं, आधी आपल्याला आउटब्रीडिंग आणि इनब्रीडिंग समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, इनब्रीडिंग म्हणजे काय, द प्रोसेस इन विच द प्लांट प्रोड्यूस इट्स ओन कॉपी. Plant produce its own copy through inbreeding, means self pollination. ज्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होईल, ज्या प्लांट्समध्ये सेल्फ पॉलिनेशन होईल ते ऑलवेज इनब्रीडिंग परफॉर्म करणार. ओके, आणि आउटब्रीडिंग कधी होतं, द पॉलिनेशन ऑकर्स विदिन सेम स्पेसीज. ओके, सेम स्पेसीजमध्ये जर पॉलिनेशन होतं आहे तर तेही आउटब्रीडिंग आहे, पण त्यामध्ये काय असतात, व्हरायटीज डिफरंट असतात. आता सपोज मँगोचंच प्लांट घेतलं, मँगोच्या आपल्याला माहिती बऱ्याचशा व्हरायटीज असतात, खूप व्हरायटीज आहेत मँगोच्या. मग मँगोच्या व्हरायटीज दोन डिफरंट व्हरायटीजमध्ये जे पॉलिनेशन होईल तर त्याला काय म्हणणार, आउटब्रीडिंग म्हणणार. आलं लक्षात. मग इनब्रीडिंग काय असतं, जर सेल्फ पॉलिनेशन झालं तर त्याच टाईपचं प्लांट प्रोड्यूस होणार, त्याच्यामध्ये कुठलंही व्हॅरिएशन नसणार, तर त्याला म्हणायचं इनब्रीडिंग. आणि जर व्हॅरिएशन क्रिएट होतं आहे क्रॉस पॉलिनेशन नंतर,
न्यू जनरेशनमध्ये, तर दॅट इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग प्रोसेस. सो देअर आर द सो मेनी आउटब्रीडिंग डिव्हाइस. आउटब्रीडिंग म्हणजे काय? द प्लांट विच प्रमोट द डिव्हाइस और एक टाईपचं एक असं म्हणणार आपण त्याला, एक कंडिशन क्रिएट होते फ्लावर्समध्ये और प्लांट्समध्ये की ते इनब्रीडिंग न परफॉर्म करतात, आउटब्रीडिंग परफॉर्म करत असतात. मग ते जे काही प्रोसेस असते, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंगला हेल्प करणारे जे काही थिंग्स असेल विच इज कॉल्ड ॲज आउटब्रीडिंग डिव्हाइस. सो हे तुम्हाला शॉर्टली सांगितलं, पण आउटब्रीडिंग डिव्हाइस नेमकं काय ते आता पुढे सांगतो. ओके. मोस्ट ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट आर बायसेक्शुअल. मी तुम्हाला 2 टर्म सांगितले आहेत, युनिसेक्शुअल अँड बायसेक्शुअल. युनिसेक्शुअल मीन्स मेल अँड फिमेल फ्लॉवर, मेल रिप्रोडक्टिव्ह अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बिअरिंग सेम प्लांट, सेम फ्लॉवर्स, सेम फ्लॉवर. इट इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल. अँड युनिसेक्शुअल मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स बिअर ऑन डिफरंट फ्लावर्स. इट इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल फ्लावर. इथं स्टेटमेंट काय पहा, मोस्ट ऑफ प्लांट्स आर बायसेक्शुअल. प्लांट हे जनरली बायसेक्शुअलच असतात. मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टॅमेन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल, both are present in one flowers. It is called as bisexual flowers. But these flowers prevent self pollination. आता ह्यामध्ये काय दिसते आपल्याला, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण आहे, दोघंही आहे. मग ह्याच्यात काय व्हायला पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन व्हायला पाहिजे. पण हे सेल्फ पॉलिनेशन न करता ते काय प्रमोट करतात, क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करतात. ओके. अँड इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. सिम्पल आहे, 2 डिसिमिलर सबस्पेसीजमध्ये जर पॉलिनेशन होतं आहे, व्हरायटीजमध्ये जर पॉलिनेशन होतं आहे, तर ते न्यू व्हरायटीज जर प्रोड्यूस होईल ती जेनेटिकली डायव्हर्स असेल पॅरेंट व्हरायटीपासून. कळलं? आता सपोज एक सिम्पल, हे पिंक कलरचं फ्लॉवर दिसतं आहे आपल्याला. ओके. हिबिस्कस रोझा सायनेसिसचं हे पिंक कलरचं फ्लॉवर आहे. आणि सपोज एक रेड कलरचा फ्लॉवर आहे. ह्या पिंक कलर अँड रेड कलरमध्ये किंवा पिंक कलर अँड व्हाईट कलरमध्ये जर पॉलिनेशन झालं, क्रॉस पॉलिनेशन, तर डिफरंट टाईपचं कलर फॉर्म करणारं प्लांट पण प्रोड्यूस होतं. मग इथं काय झालं, फ्लावर्स हे बायसेक्शुअल आहे, सेल्फ पॉलिनेशन प्रमोट करायला पाहिजे त्यांनी, पण ते काय प्रमोट करताय, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करताय फॉर इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. अँड जेनेटिक डायव्हर्सिटी इज ॲन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. आलं लक्षात? इव्हॉल्युशनला रिस्पॉन्सिबल काय आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी काय होईल, का होईल, ड्यू टू क्रॉस पॉलिनेशन. अंडरस्टँड? नेक्स्ट. मग नेक्स्ट काय आहे, कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन डिप्रेस द इनब्रीडिंग. आता बघा 2 कंडिशन लक्षात ठेवा. कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन जर होत असेल कुठल्याही फ्लॉवर्समध्ये, कुठल्याही प्लांट्समध्ये, तर ते काय करतात, इनब्रीडिंग प्रोसेसला डिप्रेस करतात. आणि त्यामुळे जी न्यू प्रोजीन येणार असते, न्यू जे जनरेशन येणार असतं ते वीक होतं. पण जर क्रॉस पॉलिनेशन जर होत असेल कंटिन्युअसली, तर प्रोजिनी काय होते, न्यू येणारं जनरेशन स्ट्रॉंग प्रोड्यूस होत असतं. समजलं? मीन्स आउटब्रीडिंग डिव्हाइस हे इम्पॉर्टंट काय आहे, तर जेनेटिकली डायव्हर्स टाईप ऑफ प्लांट प्रोड्यूस होण्यासाठी आउटब्रीडिंग डिव्हाइस इम्पॉर्टंट आहे. ओके. सच आउटब्रीडिंग डिव्हाइस कुठले आहेत ते बघायचे आपल्याला. द प्लांट डेव्हलप मेनी डिव्हाइस टू एनहान्स द क्रॉस पॉलिनेशन. मीन्स फ्लावर बायसेक्शुअल आहे, बट दे प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. So which device is responsible for to promote the cross pollination? The first one device is unisexuality, dichogamy, prepotency, heterostyly, hercogamy and self incompatibility. These are the 6 device to enhance the cross pollination. समजतंय का? हे बघा, क्रॉस आउटब्रीडिंग डिव्हाइस काय असतं परत एकदा सांगतोय. आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणजे फ्लावर बायसेक्शुअल आहे तर त्याने सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म करायला पाहिजे, पण तसं न होता ते क्रॉस पॉलिनेशन परफॉर्म करतात. मग हे का करतात, ह्याच्यासाठी कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, ते फॅक्टर म्हणजेच आउटब्रीडिंग डिव्हाइस. मग कुठले फॅक्टर आहे, युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेट्रोस्टायली, हर्कोगॅमी अँड सेल्फ इनकॉम्पॅक्टिबिलिटी. तर त्यापैकी फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस आपल्याला स्टडी करायचं आहे युनिसेक्शुअलिटी. सपोज
plants produce flowers which contain only one reproductive organs. One flower produces male reproductive organ, another flower produces female reproductive organs. So this type of the flower is unisexual flower, and plant जर different असतील तर काय, which is called as a dioecious plant, and this condition is called as dioecium. Okay, कळलं. Unisexuality means if the flower produce single reproductive organ, it's called as unisexual flowers. आणि जर फ्लॉवर जर युनिसेक्शुअल आहे तर ऑलवेज ते काय प्रमोट करतील, क्रॉस पॉलिनेशन प्रमोट करतील. अँड देअर बेस्ट एक्झाम्पल इज मलबेरी प्लांट्स अँड द सेकंड वन इज पपया प्लांट. हे जे फ्लॉवर्स आहे, प्लांट दिसतंय ते मलबेरी प्लांटचं एक्झाम्पल आहे. पपया जनरली तुम्ही पाहिलेलं आहे, त्यामध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट सेपरेट असतं. मेल आणि फिमेल फ्लॉवरही सेपरेट असणार, मेल अँड फिमेल प्लांट पण सेपरेट असतं. दिस टाईप ऑफ इज कॉल्ड युनिसेक्शुअलिटी. नेक्स्ट इज डायकोगॅमी. सो व्हॉट इज अ डायकोगॅमी? डायकोगॅमी अँड होमोगॅमिक दोन कन्सेप्ट सांगतो आधी तुम्हाला. बघा, फ्लॉवर्समध्ये काय दिसतं आपल्याला, बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टॅमेन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कार्पेल, बोथ आर प्रेझेंट इन वन फ्लॉवर. मग हे फ्लॉवर कुठलं आलं, बायसेक्शुअल. ओके, बायसेक्शुअल बोथ. आता लक्षात ठेवा मी स्टेटमेंट काय म्हणतोय. होमोगॅमी कंडिशन आधी सांगतोय, नॉट अ डायकोगॅमी, होमोगॅमी कंडिशन सांगतोय. बोथ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर ॲट सेम टाईम. म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टॅमेन प्रोड्यूस पोलन ग्रेन्स, and this pollen grain is received by stigma after pollination. मग पॉलिनेशन झालं, लगेच पॉलिनेशन जर झालं तर त्याच कंडिशनमध्ये काय होतं, स्टिग्मा ते पोलन ग्रेन रिसीव्ह करते. म्हणजे यात काय झालं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोघंही वन टाईममध्येच काय झाले, मॅच्युअर झाले. दॅट टाईम दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज होमोगॅमी. And another one is dichogamy. Dichogamy is a different condition. Means male reproductive organ stamen, female reproductive organ carpel or male reproductive parts anther, second female reproductive parts stigma mature at a different time in a bisexual flowers. मग आता फ्लॉवर्समध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन. पण तसं नाही होत. का, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर डिफरंट टाईमला मॅच्युअर होत असतील, आलं लक्षात, तर त्यावेळेस ते सेल्फ पॉलिनेशन करणारच नाही. ते सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन अँड प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. मग त्याचे दोन एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. वन इज प्रोटोएंड्री फ्लॉवर्स अँड सेकंड वन इज अ प्रोटोगायनी फ्लॉवर्स. सो व्हॉट इज अ प्रोटोएंड्री फ्लॉवर्स? एंड्रोशियम means male reproductive parts mature earlier than gynoecium female reproductive parts. Means या एक फ्लॉवर असं दिसतंय सनफ्लॉवर, यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह जो पार्ट्स आहे तो मॅच्युअर आधी होतो आणि नंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मॅच्युअर होतो. मग यात पॉलिनेशन होईल का, सेल्फ पॉलिनेशन नाही, यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होईल. आलं लक्षात. मीन्स जर डिफरंट टाईमला जर मॅच्युरिटी होत असेल मेल रिप्रोडक्टिव्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची, तर पॉलिनेशन परफॉर्म होत नाही. अंडरस्टँड. सो व्हॉट इज प्रोटोएंड्री कंडिशन? एंड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन gynoecium. This condition is called as protoandry, and this condition found in the plant sunflower. Okay, next protogyny condition means the gynoecium female reproductive parts mature earlier than the androecium. Means mature gynoecium आधी गायनोशियम मॅच्युअर होतो, नंतर अँड्रोशियम मॅच्युअर होणार आहे. मीन्स गायनोशियमचा जो पार्ट आहे स्टिग्मा तो आधी रिसेप्टिव्ह होऊन जातो, मग अँड्रोशियम पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करतं. मग अशा वेळेस सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म नाही होणार. मीन्स दोघंही जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे मॅच्युअर होतात डिफरंट टाईममध्ये, तर सेल्फ पॉलिनेशन परफॉर्म होईल का, नो. दॅट टाईम द सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइड अँड क्रॉस पॉलिनेशन is promoted. This condition, protogyny condition, found in the plant gloriosa. These are the two examples, sunflower and gloriosa. Okay, the next topic we will study up in next lecture. Okay.